नमस्कार मंडळी, मी अर्चना तोटेकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज मी तुमच्याबरोबर माझी एक फेवरेट भाज्याची रेसिपी शेअर करणार। ती म्हणजे सुरणाची भाजी। ही भाजी मला खूप आवडते। ही भाजी तुम्ही भाताबरोबर तर खाऊच शकता, इवन चपाती बरोबर किंवा अशीच जर तुम्हाला खावायची आहे नव्हे जाल्यार सुद्धा बेस्ट लागते आणि ही उपवासासही चलते। सो जर तुम्हाला उपवासा बाकी काय करवचा कंटाळा आला असेल जाल्यार ही सोपी भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। हेल्दी हाय, उपवासासही चलते आणि बेस्ट लागते। सो त्याच्याकरता पहिले सुरण घेतला, त्याच्या व्यवस्थित साली काढून घेतला, त्याच्यानंतर हा असा चिरून घेतला। बाय द वे मी येथे विळ्यर चिरला ह्या, कारण मज विळी खूप कम्फर्टेबल पडते अशा भाज्या चिरव्या। आणि मग त्याच्यानंतर मी हा सुरण चिरून झाल्यानंतर कुकराच्या भांड्यात घातला, त्याच्यात थोडेसे मीठ घातले आणि त्याच्या 2 शिट्या करून घेतल्या। बाय द वे मी येथे घेतलेला सुरण खळजुवाळा नाही। जर तुमचा सुरण खळजुवाळा आहे जाल्यार शिजवतना त्याच्यात थोडीशी चिंच घाला, म्हणजे नंतर खाज पडवची नाही। आणि मग त्याच्यानंतर ह्याच्या 2 शिट्या होईपर्यंत मी थोडेसे खोबरे घातले मिक्सराच्या भांड्यात, त्याच्या 2 हिरव्या मिरच्या घातल्या, थोडेसे पाणी घालून ते व्यवस्थित बारीक वाटून घेतले आणि सायडीन काढून ठेवले। आणि मग कुकर थंड झाल्यानंतर मी तो ओपन केला आणि त्या शिजलेल्या सुरणा भितर मी हे वाटलेले खोबरे घातले आणि एक व्यवस्थित उकळी काढून घेतली। त्याच्यानंतर मी त्याच्यात थोडासा गूळ आणि थोडेसे मीठ घातले, कारण आता खोबरे घातल्या म्हणटकच मीठ मातशें कमी पडना अशें मला दिसले। आणि त्याचं एक व्यवस्थित उकळी काढून घेतली। आणि मग त्याच्यानंतर मी एका ल्हानशा आयदनात थोडे तेल तापवले, त्याच्यात जिरे आणि करविलाची पानां घातली। ते व्यवस्थित तडतडल्यानंतर मी तो तडका ह्या सुरण्या भितर घातला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि सुरणाची भाजी तयार आहे। ही एकदम इझी आहे आणि टेस्टी लागते आणि सुरण हा गुणकारी आहेच। सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मग कमेंट सेक्शनात सांगा तुम्हाला आवडली की नाही ती। बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ। आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।